हॅलो फ्रेंड्स, दिस इज किरण गडम. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ गिवन 2 साइड्स अँड 1 अँगल, म्हणजे 2 साइड आणि 1 अँगल दिला असता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केले. त्यानंतर काय पाहिलं? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ गिवन 2 अँगल्स अँड 1 साइड, म्हणजे 2 अँगल्स आणि 1 साइड दिली असता आपण त्याचेसुद्धा ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले. मी तुम्हाला एक्झाम्पल्स घरी सॉल्व्ह करा म्हणून सांगितलं होतं. आय होप तुम्ही केलेच असतील ते. आता आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट काय करायचं आपल्याला? टू कन्स्ट्रक्ट राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे आणि त्याचे 2 साइड्स गिवन आहेत. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधलं. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? इन ट्रायंगल MAN, मेजर ऑफ अँगल MAN इज 90 डिग्री, लेंथ ऑफ AN इज 8 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ MN इज 10 सेंटीमीटर. तर त्याची रफ डायग्राम कशी असेल? तर आता आपण AN आपला बेस घेतला 8 सेंटीमीटरचा. तर काय सांगितलं आपल्याला? मेजर ऑफ अँगल MAN, म्हणजे हा अँगल A. ह्याचाच अर्थ काय होतो? मेजर ऑफ अँगल A इज 90 डिग्री. A 90 डिग्री आहे म्हणजे परपेंडिक्युलर लाईन असेल, परपेंडिक्युलर रे येईल 90 डिग्री म्हणजे. आणि त्यानंतर आपल्याला काय म्हणलं? MN 10 सेंटीमीटर, म्हणजे या रेवर कुठेतरी आपला पॉईंट M असेल 10 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर. काय होईल आपलं? MN 10 सेंटीमीटर, AN 8 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल A इज 90 डिग्री. तर आता आपल्याला हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर आता आपण कंपासच्या सहाय्याने तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. तर फ्रेंड्स, आपला बेस काय 8 सेंटीमीटरचा आहे. तर आपण स्केलच्या सहाय्याने बेस काढून घेऊ आपला 8 सेंटीमीटरचा. हा आपला AN 8 सेंटीमीटर. त्यानंतर काय आपल्याला? मेजर ऑफ अँगल A इज 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आपल्या या स्केलच्या हेल्पने आपण काढून घेऊया. हा रे काढला आपण, ह्याला आपण R नाव देऊ. आता पुढे काय आपलं? लेंथ ऑफ MN इज 10 सेंटीमीटर. तर आपल्या कंपासमध्ये 10 सेंटीमीटर डिस्टन्स आणि N वरून एक इंटरसेक्टिंग असं चॉक मार. तर हे जॉईंट करून घ्या. हा असेल आपला पॉइंट M. आपल्या अशा प्रकारे आपला ट्रायंगल MAN रेडी आहे. ह्याचं मेजरमेंट आहे 10 सेंटीमीटर आणि हा 90 डिग्रीचा अँगल. तर असा आपण राईट अँगल कन्स्ट्रक्ट केला विथ 2 साइड्स गिवन. आणि एक तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला अँगल माहितीच आहे 90 डिग्री असतो. तर फ्रेंड्स, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय? इन ट्रायंगल STU, हायपोटेनियस SU इज 5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ ST इज 4 सेंटीमीटर. तर आपण आपला बेस म्हणजे ST काढून घेऊया 4 सेंटीमीटर. तर आपला हायपोटेनियस SU आहे म्हणून आपला S हा इथे येईल, कारण की लेंथ सेगमेंट ST इज इक्वल टू सेगमेंट TS असतं. आपण आधी पण शिकलो होतं 4 सेंटीमीटर. तर आता T हा अँगल 90 डिग्रीचा असेल, बिकॉज आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितले की राईट अँगल ट्रायंगल आहे. हा 90 डिग्री आणि हा आपला हायपोटेनियस आहे US. ह्याचं मेजरमेंट आहे 5 सेंटीमीटर आणि हा 90 डिग्रीचा अँगल. त्याला आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर आधी बेस घेऊया आपला 4 सेंटीमीटरचा. TS आपला बेस 4 सेंटीमीटर आणि 90 डिग्रीचा अँगल त्यामध्ये.
आणि आता आपलं हायपोटेनिस डिस्टन्स किती आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्या कंपासच्या साहाय्याने आपण त्याला काढून घेऊया. हा कोणता पॉईंट आहे आपला यू. ह्याचा डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. तर फ्रेंड्स तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये थर्ड एक्झाम्पल काय. इन ट्रायंगल ABC लेंथ ऑफ AC इज 7.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AC किती 7.5 आणि मेजर ऑफ अँगल B 90 डिग्री आणि लेंथ ऑफ BC 5.5 सेंटीमीटर. तर आता आपण ह्याला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी रफ डायग्राम कशी काढणार. हा BC 5.5 सेंटीमीटरचा, अँगल B 90 डिग्री आणि AC आपला 7.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही ह्याला कन्स्ट्रक्ट करा. तुम्ही ते घरी ट्राय करून पहा. सेम एक्झाम्पल आहे जसं आपण लास्ट केलं तसंच. आणि त्यानंतरचं फोर्थ एक्झाम्पल काय आहे ते पण याच पद्धतीचं आहे. इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ 4.5 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल Q 90 डिग्री आणि लेंथ ऑफ PR 11.5. तर ह्याची बेसिक रफ डायग्राम काय येणार. तर PQ आपण बेसला घेतला किती आहे 4.5 सेंटीमीटरचा. तर आपल्याला अँगल Q दिलाय 90 डिग्रीचा म्हणजे QP सेगमेंट येईल. हा अँगल Q 90 डिग्री आणि PR ची लेंथ आहे 11.5. हां तर अशा पद्धतीचा होता आपला ट्रायंगल PQR. तुम्ही याला घरी कंपासच्या मदतीने नक्की कन्स्ट्रक्ट करा. तुम्हाला नक्कीच जमेल. आता आपण ज्या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट पाहूया. तर फ्रेंड्स आपल्याला नेक्स्ट काय आहे कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रन्स म्हणजे काय त्याचा मिनिंग काय. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट दुसऱ्या म्हणजे एका गोष्टीला दुसरी एखादी गोष्ट पूर्णपणे जर कव्हरअप करत असेल त्याला कॉन्ग्रन्स म्हणतो. जसं की एक्झाम्पल आपण एखादा पेपर घेतला तुमच्या वहीचं एक पेज त्याला जर तुम्ही असं फोल्ड केलं तर ते 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होतं म्हणजे खालच्या पेपरला वरचा पेपर पूर्णपणे कव्हर करतो. त्याला आपण कॉन्ग्रन्स असं म्हणतो. जसं की माझा हा हात तर हात असा जर मी ठेवला तर हा पूर्ण खालच्या हाताला माझा वरचा हात पूर्णपणे कव्हर करतो. त्याला आपण कॉन्ग्रन्स असं म्हणतो. कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट्स म्हणजे काय. ज्या सेगमेंट्सचे 2 सेगमेंट्सचे लेंथ्स ह्या सेम असतील त्याला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट्स म्हणतो. आता मी ही एक सेगमेंट काढली AB ह्याचं 4 सेंटीमीटर लेंथ आहे आणि दुसरी एक काढली PQ त्याची पण लेंथ आपली 4 सेंटीमीटर आहे. तर हे कॉन्ग्रंट सेगमेंट झाले. त्याला आपण डिनोट कसं करणार. सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट PQ. ह्या सिम्बॉलने म्हणजे इक्वल आणि त्याच्यावर असं एक सिम्बॉल ह्या सिम्बॉलने आपण कॉन्ग्रन्स सेगमेंट दाखवत असतो. फ्रेंड्स कॉन्ग्रंट सेगमेंटच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट ज्यावेळेस सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट PQ असतं आणि सेगमेंट PQ इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट MN असं असतं. आता सेगमेंट PQ इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट MN तेव्हा सेगमेंट AB हा सुद्धा सेगमेंट MN सोबत कॉन्ग्रंट होतो. कारण की फ्रेंड्स आपण पाहू शकता AB ची 4 आहे आणि PQ ची 4 आहे म्हणून आपण त्यांना कॉन्ग्रंट सेगमेंट्स म्हणलं. PQ ची 4 आहे आणि MN ची सुद्धा लेंथ 4 आहे त्यामुळे आपण त्यांना पण कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणलं. तर ऑब्व्हियसली हा AB आणि हा MN सेमच असणार म्हणजे ते सुद्धा कॉन्ग्रंट सेगमेंट्स झाले. तर फ्रेंड्स आपल्या प्रॅक्टिस सेट
6मध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन काय, राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. तुम्हाला एक डायग्राम दिले, त्याच्यातले तुम्हाला कॉन्ग्रंट सेगमेंट्स कोणते आहेत ते लिहायचं आहे. विथ द यूज ऑफ डिवायडर. डिवायडर म्हणजे काय, तुमच्या कंपासमध्ये असं एक असतं ना, त्याला आपण डिवायडर म्हणतो. त्याच्या यूजने तुम्हाला त्या सेगमेंटच्या लेंथ मोजायच्या आहेत आणि त्याच लेंथची दुसरी कोणती सेगमेंट आहे त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत खाली. तर तुम्ही घरी ट्राय करून पहा. मी तुम्हाला सेकंड क्वेश्चन घेते. त्यामध्ये आपल्याला एक लाईन दिलेली आहे. ह्या लाईनमध्ये सेम डिस्टन्स आहे, म्हणजे QP जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच PZ आहे. हां, तर तुम्हाला खाली काही रिकाम्या जागा दिल्या आहेत, म्हणजे सेगमेंटचे नाव दिले आणि त्याच्या इक्वल कोणतं कॉन्ग्रंट येईल ते लिहायचं आहे. तर आपण पाहूया. फर्स्ट काय आहे आपलं, सेगमेंट AB. त्याच्याबरोबर कोणती सेगमेंट AB, म्हणजे एक झालं की एक लगेच आहे. तर आपण ह्याच्यापैकी कोणती पण घेऊ शकता. मी सेगमेंट QP पण घेऊ शकते, सेगमेंट PZ पण घेऊ शकते, ZY पण घेऊ शकते, कारण की प्रत्येक दोन यामध्ये इक्वल डिस्टन्स आहे. सेगमेंट AB बरोबर कोणती, सेगमेंट QP घेतली मी. तुम्ही ZY पण लिहू शकता, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट काय आहे आपलं, सेगमेंट AP. ह्यामध्ये A इथे आहे आणि P इथे आहे. तर A आणि P मध्ये किती लेटर्सचा डिफरन्स आहे, 1 2 3 4 लेटर्सचा. तर आता मी समजा Y घेतला आणि Yच्या नंतर 4 लेटर्सनी जो लेटर येईल तो याबरोबर कॉन्ग्रंट असेल. Y नंतर 1 2 3 4 C येईल, म्हणजे AP बरोबर काय येणार, सेगमेंट YC. म्हणजे AP मध्ये आणि YC मध्ये 4 लेटर्सचाच डिफरन्स आहे, म्हणून ते दोन कॉन्ग्रंट झाले. थर्ड काय आहे, सेगमेंट AC. सेगमेंट AC कोणाबरोबर कॉन्ग्रंट असेल, A आणि C मध्ये 1 लेटरचा डिफरन्स आहे. आता मग मी कोणतं पण घेऊ शकते. BW, त्यामध्ये फक्त A चा डिफरन्स आहे, किंवा WY, त्यामध्ये फक्त X चा डिफरन्स आहे. तर मी BW घेतलं, सेगमेंट BW. तुम्ही असं कोणतं पण लिहू शकता, QZ पण लिहू शकता, ZX पण लिहू शकता. नेक्स्ट काय आपल्याला, सेगमेंट नंतर डॅश डॅश आहे आणि त्याला कॉन्ग्रंट सेगमेंट आहे, सेगमेंट BY. तर सेगमेंट BY कुठे आहे, B इथे आहे आणि Y 1 2 3 3 लेटर्स नंतर Y आहे. तर आपण एखादं कोणतं पण लेटर घ्या, P नंतर 3 लेटर्स 1 2 3 काय येईल, W, म्हणजे सेगमेंट PW. सेगमेंट PW कॉन्ग्रंट आहे BY सोबत, कारण की दोन्हीमध्ये 3 लेटर्सचा डिफरन्स येतोय. नेक्स्ट काय आहे, सेगमेंट परत डॅश आहे, त्याला कॉन्ग्रंट सेगमेंट आहे YQ. तर Y इथे आहे आणि Q यामध्ये 2 लेटर्सचा डिफरन्स आहे. आता कोणती पण घ्या, मी X घेतलं, त्यामध्ये 2 लेटर सोडले तर काय आहे, B, म्हणजे इथे मी घेते XB. तसंच लास्ट काय आहे आपल्या ह्याच्यात, सेगमेंट BW. इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट BW, त्यामध्ये पण 1 लेटरचा डिफरन्स आहे. तर कोणतं पण घ्या, मी CA घेते, कारण की त्यामध्ये पण एकच P लेटर सोडले तर लगेच A येतं. अशा प्रकारे तुम्ही कॉन्ग्रंट सेगमेंटचे पेअर्स करू शकता यानुसार. तर हे होते कॉन्ग्रंट सेगमेंट्स. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल. काय कॉन्ग्रंट सेगमेंट, असे सेगमेंट्स ज्यांच्या लेंथ्स इक्वल आहेत, म्हणजे द सेगमेंट्स हॅव्हिंग इक्वल लेंथ्स आर कॉल्ड कॉन्ग्रंट सेगमेंट्स. तर आपण काय पुढे नेक्स्ट काय आपल्या चॅप्टरमध्ये, जसे की आपण कॉन्ग्रन्स ऑफ लेंथ्स सेगमेंट्स पाहिलं, तसंच आता आपल्याला आहे कॉन्ग्रन्स ऑफ अँगल्स. कॉन्ग्रन्स ऑफ अँगल्स म्हणजे जसं सेगमेंटमध्ये 2 लेंथ सेम असतील तर ते कॉन्ग्रंट सेगमेंट झाले. तसेच अँगलच्या बाबतीत काय आहे, 2 अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे जे त्यांचे मेजर्स इक्वल असतील तर ते कॉन्ग्रंट अँगल्स असतात.
म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. हा 45 अँगल आहे बीचा, हा 90 डिग्रीचा अँगल आहे सी, आणि इथे परत 45 आहे डीचा. त्यातले कॉन्ग्रुएंट अँगल कोणते झाले? मेजर ऑफ अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल डी. सी आहे का? सी नाही, कारण की सी 90 डिग्री आहे. बी 45 डी 45 म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल्स झाले. तर आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहूया. आपल्या या चॅप्टरचं लास्ट प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 7. काय आपल्या प्रॅक्टिस सेट 7 मधला फर्स्ट क्वेश्चन की सम अँगल्स तर फ्रेंड्स, आपल्या प्रॅक्टिस सेट 7 मधला क्वेश्चन काय? आपल्याला अशा डायग्राम्स दिलेले आहेत आणि त्यामधले कॉन्ग्रुएंट अँगल्स कोणते ते आपल्याला दाखवायचं आहे युजिंग आवर सिम्बॉल. सिम्बॉल काय? हा अशा प्रकारचा. तर काय येईल पहिले? आता आपण हे पाहू शकतो अँगल AOC किती आहे? 90 डिग्री. राईट अँगल आहे ना तो, हा 90 डिग्री. मग यामध्ये अँगल AOB 45 आहे, अँगल DOC 30 आहे. तर अँगल BOC काय असणार? हा टोटल 90 डिग्रीचा आहे, हा 45 प्लस 30 प्लस अँगल BOC इज इक्वल टू 90 डिग्री. तर हा किती झाला? 75 प्लस अँगल BOC इज इक्वल टू 90 डिग्री. तर अँगल BOC काय येईल? 15 डिग्री. म्हणजे हा काय येणार आपला? 15 डिग्री. तर आता आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे काय, ज्याचे मेजर्स सेम आहेत. तर आता अँगल AOB त्याच्यासोबत कॉन्ग्रुएंट कोणता येईल? तर अँगल BOC, कारण की हा 45 आहे आणि ह्या दोन्हीचे जर आपण मेजर केलं तर हा 13 हा 15 म्हणजे किती झाला? 45. तर अँगल BOC हा पण कॉन्ग्रुएंट असेल. आणखीन काय? अँगल DOC आणि आपल्या इकडे LMN 30 आहेत, सेम आहेत. अँगल LMN. आणखीन अँगल AOC किती आहे? 90 डिग्री. आपला PQR तो पण 90 डिग्री. आणखीन कोणते आहेत? त्याचा 45 आहे. तर नेक्स्ट काय असेल? आपला अँगल AOB 45 आहे आणि अँगल RST म्हणजेच अँगल AOB कॉन्ग्रुएंट टू अँगल RST. आणखीन कोणता होतो? अँगल BOC त्याची पण किती? 45 डिग्री आहे आणि अँगल RST. हे होते आपले कॉन्ग्रुएंट अँगल्स ज्यांचे मेजर्स हे सेम होते. तर आपण तुम्हाला कळत असेल कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे काय, ज्यांच्या लेंथ सेम आहेत, आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे काय, ज्यांचे मेजर्स सेम आहेत, असे अँगल्स. तर हा होता इथे आपला प्रॅक्टिस सेट 7 संपतो. त्याच्याच प्रकारे आपला चॅप्टरसुद्धा इथेच एंड होतो. ह्यामध्ये आपण अँगल बायसेक्टर पाहिलं, त्याच्यानंतर ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले, आपल्याला साईड्स अँगल्स गिवन असताना, त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स पाहिल्या आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स पाहिले. तर नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.